ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणालाही आक्षेप नाही. मविया ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली. मुंबईत मवियाशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात याचे संजय राऊतांकडून संकेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच. काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल. प्रथम दोन्ही भाऊ एकत्र येऊ द्या. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट. आरएसएस शिस्तबद्ध संघटना. निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते. पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया. ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप. वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची सिद्धेश शिंदेंच्या विरोधात तक्रार. काल वरळी कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने. उत्तराखंडमध्ये अडकलेले नाशिक मालेगावमधील पर्यटक सुरक्षित. मंत्री महाजनांनी घेतली पर्यटकांची भेट. मुख्यमंत्री फडणवीसांचा पर्यटकांशी फोनवरून संवाद. दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांना सुनावलं. अजून 12 गाड्या येणार. खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीची मुजोरी. पुण्यातील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयामध्ये. कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल. पुण्यामध्ये 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी. गुहागरमध्ये